वेलकम टू न्यूज़ फॉर यू चैनल सच का सामना विद पंकज श्रीनिवास शर्मा। आज हमारे मेहमान हैं दक्षिण मुंबई के विभाग प्रमुख माननीय श्री संतोष जी शिंदे। आज उनसे हम जो रोज़ हमेशा से हर दिन कोई ना कोई मोर्चा निकल रहा है बीएमसी पर, उस विषय की जानकारी लेंगे। आपले स्वागत आहे संतोष जी। दररोज आपले जे मोर्चे निघत आहेत त्यावर थोडंसं जर रोशनी टाकली तर बरं होईल व्ह्यूअरसाठी। आपल्या सर्वांना माहितीच असेल की गेले 10 ते 15 दिवसापासून या मुंबईमध्ये जे मुंबईचे टँकरवाले होते, जे पाणी सप्लायर होते, यांनी काम बंद आंदोलन केलं होतं, संप पुकारलेला होता आणि त्यामुळे मुंबईतील जी जीवनावश्यक वस्तू आहे पाणी, ही काही रुग्णालयांना, मोठ्या मोठ्या सोसायट्यांना, काही ठिकाणी लग्न मंडप किंवा लग्न हॉल आहेत त्या ठिकाणी फार मोठी पाणी टंचाई निर्माण झाली होती। आणि ही पाणी टंचाई निर्माण झाल्याचा प्रश्न शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी याविरुद्ध जन आंदोलन पुकारलं। आणि हे जन आंदोलन पुकारल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतल्यानंतर लगेचच प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाने हे पाणी सप्लायर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा ज्यांची हा व्यवसाय आहे त्या सगळ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला। पण जोपर्यंत हा संप चालू होता तोपर्यंत रुग्णालयांना पाण्याची फार कमतरता जाणवत होती, फार सोसायट्यांना पाण्याची कमतरता जाणवत होती। कारण जे महानगरपालिकेचं पाणी येतं त्याच्यावर मुंबईची पूर्ण व्यवस्था चालू शकत नाही। कारण ज्या ठिकाणी जास्त पाणी खर्च करावं लागतो त्या ठिकाणी 5 स्टार हॉटेल असो किंवा भांडी घासण्यासाठी किंवा इतर कामांसाठी जिथे पाण्याची आवश्यकता असते, हे पाण्याचे सर्व प्रश्न ह्या आपल्या इथे असणाऱ्या विहिरींच्या माध्यमातून हे सप्लायर पाणी त्या ठिकाणी सप्लाय करतात। आणि त्यांच्यासमोर मोठ्या समस्या निर्माण झालेल्या होत्या, त्यांना फार त्रास या प्रशासनाकडून होत होता आणि म्हणूनच त्यांनी हा संप पुकारला होता। गेली 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता या महानगरपालिकेत होती, त्यावेळेला हे सगळं व्यवस्थित चालू होतं आणि ती जी नाळ जुळलेली होती, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि इथली जनता, ही नाळ तोडण्याचं काम कुठेतरी ह्या सरकारच्या माध्यमातून होत चाललेलं आहे। आणि म्हणूनच हा फार मोठा त्रास पाण्याचा प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो होतो। प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये आमचे मोर्चे निघत होते। परंतु ह्या मोर्चा निघण्याच्या सुरुवातीलाच, म्हणजे मी ज्या वेळेला पहिला मोर्चा सी वॉर्डवरती काढला त्यावेळेला पोलीस प्रशासनाने अशी काय दादागिरी केली की एवढा बळाचा वापर केला की तुम्हाला तिथे मोर्चा काढूनच देणार नाही। आणि मोर्चाच्या ठिकाणी मी गेलो असता मला आणि माझ्या सहकाऱ्यांना उचलून गाडीत कोंबून त्याने आझाद मैदानमध्ये जिथे आंदोलन होतं तिथे नेऊन 2 तास डांबून ठेवलं होतं। आणि हे प्रशासन असं आहे की गेंड्याच्या कातडीचं आहे, म्हणजे लोकांचा आवाज दाबण्याचं काम हे प्रशासन करत आहे। वास्तविक पाहता सर्वोच्च न्यायालयाने मागच्याच महिन्यामध्ये एक निर्णय दिला आणि या निर्णयामध्ये असं दिलं की जनतेला आपले प्रश्न मांडण्याकरता आपल्याला एखादे विचार पटले नाहीत किंवा आपल्या विरोधात काही होत असेल तर त्या ठिकाणी आपण आंदोलनं करू शकता आणि संविधानाने दिलेला हा अधिकार आहे। आणि तो अधिकाराचा वापर करून जनतेने जर आंदोलन केलं असेल आणि त्या ठिकाणी कुठलंही शासकीय नुकसान जर त्यांनी केलं नाही मालमत्तेचं, तर त्यांच्यावर केसेस घेऊ नका, त्यांना आंदोलन करून द्या, हा त्यांचा अधिकार आहे। परंतु हे प्रशासन प्रत्येक आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथल्या जनतेला वेठीस धरत आहे। आपल्याला काही केसेस वगैरे पण झाले का तेव्हा? आम्हाला सगळ्यांना नोटिसी देण्यात आल्या। आत्तासुद्धा त्यांनी केसेस घेण्याची सुरुवात प्रोसिजर चालू ठेवलेली आहे।
आता ते नावं घेतात आणि मग केसेस घेतात नाही घेत, हा त्या प्रशासनाचा अधिकार निर्माण होतो. त्यामुळे अजून फक्त आजपर्यंत आम्हाला फक्त नोटिसी दिलेल्या आहेत. आम्ही ह्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचं ठरवलेलं आहे की आमचा मूलभूत अधिकार आहे मोर्चा काढणं. आज जनतेला भेडसावणारे एवढे प्रश्न आहेत की ब्रिटिशांच्या काळात सुद्धा मुंबईमध्ये कचऱ्याला टॅक्स नव्हता, परंतु हे सरकार आल्यापासून ह्यांनी आता 100 रुपये घरटी महिना टॅक्स कचऱ्यावरती लावण्याचं ठरवलेलं आहे. आणि हे सगळं कशाचं चाललं आहे तर हे फक्त अदानीसाठी चालू आहे. कारण अदानीला जी देवनारची जी जागा या सरकारने दिलेली आहे त्या ठिकाणी धारावीतल्या लोकांचा विकास पुनर्वसन करायचा आहे, त्या ठिकाणी विकास करायचा आहे. तो विकास त्या ठिकाणी करण्याकरता त्या ठिकाणी असलेल्या कचऱ्याची पूर्ण विल्हेवाट लावायची आहे. आणि ही विल्हेवाट लावण्याकरता 3,000 करोड रुपये खर्च येणार आहे. आणि हा 3,000 करोड रुपये खर्च कुठून काढायचा तर पूर्णपणे मुंबईकरांच्या खिशातून काढायचा. ह्याच्यासाठी हा डाव त्या लोकांनी रचलेला आहे. आणि ह्या कचरा टॅक्सला सुद्धा आमचा विरोध आहे, त्यासाठी हा मोर्चा होता. तिसरी गोष्ट, ह्या ठिकाणी आपण बघितले असाल की प्रत्येक वॉर्डमध्ये 10-10, 15-15 रोड असे खोदून ठेवलेले आहेत. त्या रोडचं काम एकाच कुठल्या तरी मोठ्या एजन्सीला दिलेलं आहे. त्या एजन्सीकडून हे काम पूर्ण होत नाही आहे. आणि गेली 6 ते 7 महिन्यापासून इथले मुंबईकर ह्यामुळे त्रस्त झालेले आहेत. मुंबईची सगळी जी म्हणतात की रहदारीसाठी जी वाहतूक आहे ही विस्कळीत झालेली आहे. लोकांना चालायला जागा नाही, लोकांना त्यांच्या घरी जाता येत नाही. त्या ठिकाणी आपण सिमेंट कॉन्क्रीट रोड बनवत आहे, पण ह्या मुंबईमध्ये सगळ्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत म्हणजे जीवनावश्यक ज्या गरजा आहेत म्हणजे पाणी असो, गॅस असो,